शहर के उत्तम नगर स्थित कीर्ति तंत्र निकेतन का एक दिवसीय तंत्र शिक्षण मार्गदर्शन सम्मेलन शुक्रवार को हुआ। कीर्ति तंत्र निकेतन के इंजीनियरों ने बनाए विमानों के मॉडल्स उड़ाकर इस तंत्र शिक्षण मार्गदर्शन सम्मेलन का आगाज किया था। मान्यवरों के स्वागत में विमानों से पुष्प वर्षा और एयर मॉडलिंग शो इस सम्मेलन का आकर्षण रहे। कक्षा 10वीं 12वीं के बाद का करियर चुनने के लिए छात्रों को मार्गदर्शन करने एक दिवसीय तंत्र शिक्षण सम्मेलन का आयोजन उत्तम नगर स्थित कीर्ति तंत्र निकेतन में किया गया। जिलाधीश किरण गित्ते, प्राध्यापक डीजी वाकड़े, तंत्र शिक्षण सह संचालक डीएन शिंगाड़े, आरवी वियनकर आदि मान्यवरों की उपस्थिति में उद्घाटित तंत्र शिक्षण मार्गदर्शन सम्मेलन 2015 में मान्यवरों पर पुष्प वर्षा कर सम्मान अर्पित किया गया। खास दिल्लीवरून जे आपल्या मार्गदर्शन करण्याचे आलेले आहेत पुणे इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट साखरे स्वतः इंजिनियर आहे, बी मेकॅनिकल केलेलं आहे। तंत्र शिक्षण झाल्यानंतर मागच्या 10-12 वर्षामध्ये शासकीय कामामध्ये काम करून सगळं तंत्र शिक्षण विसरून गेलेलं आहे। आता सध्या म्हणजे काही टेक्निकल काही माहिती नाही, तरी करिअर आपण त्याला करिअर म्हणतो, करिअर पाथ आपण खूप लवकर आपल्या आयुष्यामध्ये आपण निश्चित केली पाहिजे। 8वी 9वी 10वी मध्ये आपल्याला थोडाफार अंदाज आला पाहिजे की आपल्याला काय जमेल किंवा आपल्याला काय आवडतं, आणि आपण तेव्हा असा प्रयत्न केला पाहिजे की ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्या क्षेत्रात कुणी प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्यांच्याकडे जाऊन तुम्ही काय केलं, तुम्ही कोणत्या गोष्टी चांगल्या केल्या, ऍडमिशन कुठं घ्यावं हा मोठा प्रश्न होता, कारण संस्था नव्हत्या। जिल्ह्यामध्ये 1-2 कॉलेजेस असायची, विभागाला इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मेडिकल कॉलेज 1-2 असायचे। आताही तोच प्रश्न आहे, ऍडमिशन कुठे घ्यावं, परंतु प्रश्न इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल्स किंवा कम्प्युटर सायन्स, परंतु मागच्या 10-15 वर्षामध्ये या फील्डमध्ये काम करणाऱ्यांचा खूप संख्या वाढलेली आहे। जे जॉब क्रिएशन झालंय याच फील्डमध्ये मोठ्या प्रमाणात झालंय। ज्या मेन स्ट्रीम आहेत आपल्या मेकॅनिकल मार्गदर्शन मेळावा आयोजित केल्याबद्दल मी कीर्ती तंत्र निकेतन, महाराष्ट्र तंत्र शिक्षण मंडळ, जे आपला इंटरेस्ट आणि आपली कॅपॅसिटी, आपला स्कोप या तिन्ही गोष्टी आपण विचारात घ्यायला पाहिजे। धन्यवाद सर। यानंतर मी या ठिकाणी सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर डीजी वाकळे साहेब, संचालक PR पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशन अमरावती यांना या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करण्यात बहुआयामी बहुश्रुत व्यक्तिमत्व म्हणून गीते साहेबांचा परिचय आपल्याला आहे। माननीय बासू साहेबांचं स्वागत या ठिकाणी पवनजी देशमुख करत आहेत।
त्याबद्दल मी असं ऐकलं होतं की कुठलेही सरकार ते कधीही स्वीकारत नाही, पण याची प्रचिती आजच्या या आचार्य विक्रमशिला तंत्रनिकेतन दानापूर सचिन काटे संपादक विभाग सर्वांना सरांचं स्वागत या ठिकाणी विक्रमशिला पॉलिटेक्निक के टीम ने विमानों के मॉडल्स उड़ाकर एयर मॉडलिंग शो की प्रस्तुति की। तरी कितीला पाहिला सांगणार घेतलं आपण छात्रों के लिए मार्गदर्शन पर स्टॉल्स लगाए गए थे तथा विविध क्षेत्र के मान्यवरों ने छात्रों का मौलिक मार्गदर्शन भी इस एक दिवसीय तंत्र शिक्षण मार्गदर्शन सम्मेलन में किया। अमरावती महानगर पालिका द्वारा शुरू अतिक्रमण विरोधी मुहिम का आईटक के स्टेट हॉकर्स फेडरेशन ने विरोध जताते निगमायुक्त के निलंबन का मांग पत्र संभागीय आयुक्त को सौंपा। शहर में हॉकर जोन बने तक सद्य स्थिति में हॉकर जहां है वहीं उन्हें अपना व्यवसाय करने दिया जाए, यह मांग हॉकर्स फेडरेशन की है। महानगरपालिका आयुक्त यांच्या बदलीची मागणी विभागीय आयुक्ताकडे केलेली आहे। गेल्या अनेक दिवसापासून अमरावती महानगरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम जोरात राबवल्या जात आहे आणि त्या मोहिमेमध्ये फुटपाथवर बसणारे स्वतःच्या भरोश्यावर उपजीविका सांभाळणारे जे हॅकर्स आहेत त्या हॅकर्सला रस्त्यावरून हाकलून लावण्याचा सपाटा महानगरपालिकेच्या वतीनं चाललेला आहे आणि हे बेकायदेशीर आहे अशी आमची मागणी आहे। 20 फेब्रुवारी 2014ला केंद्र सरकारने एक कायदा केला। त्या कायद्याअंतर्गत हॅकरचं संरक्षण, त्यांना ओळखपत्र देणे, त्यांना लायसन्स देणे, हॅकर झोन निर्माण करणे, जागा देणे हे काम महानगरपालिकेचं असल्यानंतरही महानगरपालिका या कायद्याची अंमलबजावणी करत नाही। या उलट अमरावती शहरातील हॅकरच्या सामानाची नासधूस करतात, त्यांच्या उपजीविकेचे साधन हिसकावून नेतात, त्यांचं जीवन उद्ध्वस्त करतात। हे बेकायदेशीररित्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाविरुद्ध आहे आणि म्हणून असे आयुक्त जे कायद्याचं उल्लंघन करतात, कायद्याविरुद्ध काम करतात, त्यांची ताबडतोब बदली महानगरपालिका आयुक्ताची डोंगरे साहेबांची बदली झाली पाहिजे। त्या ठिकाणी न्याय देणाऱ्या आयुक्ताची नियुक्ती झाली पाहिजे। त्याकरता आज रोजी आम्ही आयुक्ताकडे, विभागीय आयुक्त साहेबांना त्यांच्या बदलीची मागणी केलेली आहे। जर त्यांची बदली ताबडतोब झाली नाही तर यापुढे कायदेशीररित्या आम्ही उग्र आंदोलन करू, आमरण उपोषण करू। मनपा के हिंदी कन्या माध्यमिक विद्यालय नेहरू मैदान द्वारा क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती उत्सव मनाया गया। विभिन्न मान्यवर अतिथियों की उपस्थिति में विविध कार्यक्रम संपन्न हो रहे हैं। शहर के टाउन हॉल में मनपा हिंदी माध्यमिक विद्यालय द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन किया गया। क्रांति ज्योति सावित्रीबाई फुले जयंती उत्सव के तहत विविध कार्यक्रम महकमे ने आयोजित किए हैं। इसी श्रृंखला में इस सांस्कृतिक कार्यक्रम का आयोजन था।
मनपा स्थायी समिति सभापति मिलिंद बांबल, शिक्षा सभापति नीलिमा काड़े, पूर्व शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी आदि मान्यवर इस समारोह में प्रमुख रूप से उपस्थित थे। स्वाभिमान शेतकरी संगठन ने शुक्रवार को जिलाधीश को निवेदन देकर जिले के कृषि उपज मंडियों में किसानों का अनाज गिनने के लिए इलेक्ट्रॉनिक्स वजन कांटे बिठाए जाने की मांग की। सदोष वजन कांटों से किसानों के माल को कम गिना जाता है, यह शिकायत स्वाभिमान शेतकरी संगठन की है। कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रॉपर जिल्ह्याची बाजार समिती, या बाजार समितीमध्ये विदर्भातल्या खास करून अमरावतीतल्या जे शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये अडत्यांकडून म्हणजे दलालांकडून शेतकऱ्यांची त्या वजन काट्याच्या माध्यमातून लूट चालू आहे। 4 ते 5 किलोची एका पोत्यामागे जवळपास घट त्या याच्यात येते। अशा परिस्थितीत आम्ही इलेक्ट्रॉनिक वजन काटा लावा, बसवा अशी मागणी अमरावती जिल्ह्याच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने अमरावती जिल्ह्यामध्ये केली आहे। जिलाधीश दफ्तर पर अतिक्रमण के नाम पर ज्यादती का शिकार बनाने का आरोप करते भूख हड़ताल पर बैठे राज्यकन्या वाकेकर का अनशन शुक्रवार को उप जिलाधीश कामुनी ने छुड़वाया। राज्यकन्या की शिकायत पर महत्व ने महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 की धारा 36 के तहत जांच के आश्वासन के पत्र पर एक भूख हड़ताल तोड़ी। सर्व अधिकारी, कलेक्टर साहेब, तहसीलदार साहेब सगळ्यांनी माझे प्रश्न सोडवले। तहसीलदार साहेब यांनी सगळ्यांनी माझे प्रश्न सोडवले। जिला परिषद में मासिक वित्त व नियोजन की बैठक हुई। शुक्रवार को हुई इस बैठक में अधूरे रास्तों के निर्माण काम, जिसकी लागत लगभग 5 करोड़ रुपए है, यह काम मार्च माह तक पूरे करने का लक्ष्य रखा गया। निर्माण सभापति गिरीश कराले ने इस बैठक पश्चात बैठक की जानकारी दी। आज आमच्या कार्यकाळाची दुसरीच मीटिंग होती। पहिल्या मीटिंगमध्ये आढावा जेव्हा झाला, FDR कार्यक्रम जो पूरग्रस्त हानी रस्त्याची जे दुरुस्ती कार्यक्रम आणि रेग्युलर मधला 30-54 रस्ते बांधणीचा जो कार्यक्रम, यातले पूर हानीतला आणि 13-14च्या 30-54 जो रस्ते दुरुस्तीचा कार्यक्रम आहे, यातली 38 कामं आणि पूरहानीचा पूर्ण कार्यक्रम, याचे पैसे मार्च 15 पर्यंत खर्च करायचे होते। त्याचा मागच्या मीटिंगमध्ये त्याचे आढावा घेतला, तर 38 कामं व्हायचे होते। त्याची जवळपास किंमत 4 कोटीच्या जवळपास आहे। ती सगळे कामं आजच्या सभेत त्याच्यावर हे झालं, तर ती सगळी कामं मार्गी लागली। अब देंगे इस बुलेटिन को विराम। बुलेटिन के अंत में एक बार फिर बुलेटिन की सुर्खियां। सिटी न्यूज के बारे में आप सभी से सुझाव एवं विचार सादर आमंत्रित है। हमारा पता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती। हमारा दूरभाष क्रमांक 2570-326। हमारी वेबसाइट www.citynews.net.in। ताज़ा तरीन खबरों के लिए बने रहिए अमरावती के नंबर 1 न्यूज चैनल सिटी न्यूज के साथ। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। जय हिंद।